राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, जर तुमचं वारंवार तोंड येत असेल, जिभेला फोड येत असतील आणि जर तोंडामध्ये अल्सर तयार होत असेल ना, तर मी त्यासाठी तुम्हाला एक रामबाण आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे. मंडळी, निसर्गामध्ये असे भरपूर असे झाडं असतात, पण त्या झाडाचे आपल्याला आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात. ह्या वनस्पतीच्या पानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी घटक आहे. आता व्हिटॅमिन सी घटक काय करतो, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी घटक असल्यामुळं आपलं वारंवार तोंड येणारं हे बंद होत असतं. पण नेमका ह्या वनस्पतीचा फायदा कसा करायचा, ह्या पानाचा आपल्याला काढा कसा बनवायचा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल अशी माहिती देणार आहे. मंडळी, ह्या पानामध्ये टॅनिक नावाचा घटक आहे. आता टॅनिक नावाचा घटक काय करतो, टॅनिक नावाचा घटक हा जंतुनाशक घटक आहे. जिभेला जर आपल्या मोठे मोठे फोड आले आणि तिथं जर अल्सर झालं ना, तर ते अल्सर कमी करण्याचं काम हा टॅनिक घटक करत असतो. आणि मंडळी, ह्या पानामध्ये गॅलिक घटक आहे. आता गॅलिक घटक आहे ना, अँटीऑक्सिडंटचं काम करतो आणि ज्या आपल्या शरीरामध्ये मांसपेशी असतात ना, त्या मांसपेशींचं संरक्षण हा गॅलिक घटक करत असतो. आता मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा घटक याच्यात आहे ना, अल्फलाइड्स हा घटक आहे. आता अल्फलाइड्स हा घटक काय करतो, आपले जे पोटाचे विकार असतात, आपली जी पचनक्रिया असते ना, ती फक्त अल्फलाइड्स ह्या घटकावर आधारित असते. जर मंडळी तुम्ही ह्या पानाचा काढा पिले, हे जर पानं तुम्ही सकाळी सकाळी उठल्या जर चावून खाल्ले ना, तुमचे पोटाचे विकार सर्व दूर होणार आहेत. भरपूर ताई दादा कमेंट करतात, दादा अन्नपचनाचा त्रास आहे, पोट वारंवार खराब होत आहे. आणि जर तुमचं जर पोट खराब झालं, तर पोट खराब असल्यामुळं आपलं तोंड येत असतं, आपल्याला चेहऱ्यावर पुरळ येत असते, तोंडामध्ये अल्सर तयार होत असतं. त्यामुळंच मंडळी, मी तुमचा दादा तुम्हाला भरपूर अशी नैसर्गिक वनस्पतींची माहिती सांगत असतो. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. मंडळी, आणखीन एक फायदा आहे ह्या पानाचा, याच्यामध्ये मॅलिक आणि इलॅजिक घटक एकत्र आल्यामुळं काय होतं, पोटाचे विकार सर्व दूर होतात आणि पोटामध्ये जी जळजळ होते, पोटामध्ये उष्णता भडकते, तोंडामधून आपल्या गरम वाफ येत असते. आणि मंडळी, आपल्या लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत वारंवार कुणाचं तोंड हे येतच असतं आणि तोंड येण्याची ही समस्या भरपूर अशी बिकट आहे. तर तोंड येण्याच्या समस्येवर ही एकदम रामबाण आयुर्वेदिक वनस्पती आहे. तर मंडळी, तुम्हाला या झाडाची ओळख सांगतो. हे आहे आवळ्याचं झाड. आणि निसर्गामध्ये जेवढे आवळ्याचे झाडं असतात ना, समप्रमाणात असतात, त्याचे गुणधर्म सुद्धा समप्रमाणात असतात. तर मंडळी, एका दादाने कमेंट केली होती, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, ते दादा म्हटले, दादा आमच्या आवळ्याच्या झाडाला 12ही महिने आवळे नसतात. पण मंडळी, आपल्या झाडाला आवळे जरी नसले ना, मंडळी, हे आवळ्याचं झाड आहे. जेवढे आवळ्यामध्ये घटक असतात ना, त्याच्या दुप्पट हे आवळ्याच्या पानामध्ये आणि आवळ्याच्या झाडामध्ये घटक असतात. आवळ्याचं झाड हे आयुर्वेदामध्ये एकदम औषधी मानलं जातं. मंडळी, तुम्हाला जेवढं शक्य असेल ना, आवळ्याच्या झाडाचा, आवळ्याच्या पानाचा तुम्ही नक्की उपयोग करा. जर एखाद्या मुलाचे, एखाद्या व्यक्तीचे जर पांढरे केस असतील आणि तुम्हाला जर ते पांढरे केस जर काळे करायचे असतील ना, तर तुम्हाला एक कडीपत्त्याचं झाड आणि हे एक आवळ्याचं झाड आपल्या केसासाठी रामबाण मानलं जातं. मंडळी, निसर्गाचे उपाय ना फुकट असतात. आपल्याला निसर्गाने भरभरून असा साठा दिलेला आहे, पण त्या नैसर्गिक औषधी वनस्पतीचा आपण आपल्या शरीरासाठी उपयोग करत नाही. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, निसर्गावर, निसर्गातल्या वनस्पतीवर विश्वास ठेवा. जर तुमचे पांढरे केस असतील आणि ते केस जर तुम्हाला काळे बनवायचे असतील, तर तुमचे काळे केस बनवण्यासाठी हे आवळ्याचं झाड आणि आवळ्याचा पाला एकदम रामबाण असणार आहे. तुम्हाला आवळ्याचं झाडसुद्धा दाखवलं आणि आवळ्याच्या झाडाची माहिती देता देता भरपूर मी असा पाला तोडलेला आहे. तर आता ह्या आवळ्याच्या पाल्याचा उपयोग कसा करायचा आहे ना, मी तुम्हाला सविस्तर दाखवतो. आणि मंडळी, ह्या आवळ्याच्या झाडाची, आवळ्याच्या पानाची आणखीन पण भरपूर असे फायदे आहेत. जर तुमचे पांढरे केस काळे करायचे असतील, तुम्हाला जर तुमच्या डोळ्याची नजर वाढवायची असेल, त्वचा एकदम क्लीन ठेवायची असेल, चेहऱ्यावर जर पुरळ येऊन द्यायची नसेल, वात पित्त कफ, म्हणजे हे आवळ्याचं झाड आहे ना, आपल्या शरीरातील 100 आजारावर चालणारं हे झाड आहे. तुम्हाला जर खोकला, सर्दी, ताप येत असेल ना, त्यामध्ये सुद्धा ह्या आवळ्याच्या पानाचा उपयोग नित्यनियमाने हा केलाच जातो. म्हणजे जे आपल्या शरीरातील उष्णता असते ना, काहींच्या डोळ्यातून गरम वाफ निघते, काहींच्या तोंडातून गरम वाफ निघते, काहींच्या कानातून गरम वाफ ही निघतच असते. आणि जर मंडळी, तुम्हाला वारंवार अशक्तपणा येत असेल, थकवा जर जाणवत असेल, तुमचं शरीर असं कमजोर जर झालेलं असेल ना, तर तुम्ही फक्त 3 ते 4 या पानाचा काढा प्या. तुमचं शरीर 70 ते 80% सरदृष्ट होणार आहे. म्हणजे तुमचं शरीर थकव्यापासून भरून येणार आहे. तुमच्या शरीरामध्ये अशी नवीन ऊर्जा येणार आहे. तुमच्या शरीरामध्ये भरपूर अशी ताकद येणार आहे ह्या आवळ्याच्या पानाच्या काढ्यामुळं. तर मंडळी, तुम्ही काय करा, तुम्हाला जर काढा बनवणं शक्य नाही झालं, सकाळी सकाळी याचे 4 ते 5 पानं घ्या, बारीक चावा, ह्या पानाचा रस सुद्धा गिळून घ्या. फक्त हे पानं स्वच्छ धुवून घ्या. मंडळी, ह्या पानाचा फायदा आपल्याला केव्हा जास्त भेटतो, याचा जर तुम्ही काढा बनवला ना, तुम्हाला एक नंबर असा रिझल्ट येणार आहे तुमच्या शरीरासाठी. तर मंडळी, आजपासूनच काढा बनवायला सुरू करा. तुम्हाला जर एक माणसाला काढा बनवायचा असेल, तर याचे एक मूठभर पानं भरपूर होतात. तुम्ही कवळे पानं घ्या, निब्बर पानं घ्या, काहीच अडचण नाही. एवढे पानं घेतलेले आहेत मी.
आता हे आपल्याला पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तरी मी एकदा पानं स्वच्छ धुवून घेतो, कारण की आपल्याला काढा प्यायचा असतो. त्याच्यामुळं सर्व पानं तुम्ही स्वच्छ धुवून घेत जा. याचे 2-3 तुकडे करणार आहेत हाताने. हे बघा असं एक माणसासाठी एवढे मुठभर पानं आपल्याला भरपूर झाले, पुष्कळ झाले. काढा बनवण्याची पद्धत अशी आहे, 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हेच पाणी आपल्याला उकळून अर्धा ग्लास बनवायचं आहे, म्हणजे आपला काढा पूर्णपणे तयार होईल. आता हेच 1 ग्लास पाणी आपल्याला उकळून अर्धा ग्लास बनवायचं आहे. चूल पेटवून घेतली, चुलीवर पातेलं ठेवू. बघू शकता उकळल्याच्या नंतर पानं कसे दिसत आहे, हे बघा. आणि मंडळी तुमच्या दादाचा अनुभव बघा, मला बरोबर समजतं अर्धा ग्लास काढा उकळल्याच्या नंतर. आणि मंडळी एक लक्षात ठेवा, ह्या आवळ्याच्या पानाचा काढा जास्त पिवळसर होत नाही, नकळत थोडा बदलतो कलर. आवळ्याच्या झाडाला एवढे आवळे सापडले होते 4-5. आता ह्या दिवसामध्ये आवळे कमी असतात, हिवाळ्यात जास्त येतात. आता भाग्यश्री ह्या आवळ्याचा आपण मस्त लोणचं बनवूया. बरं, तर चला मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही हा काढा पिण्यासाठी या. थोडा गरमच काढा आहे मंडळी. हा काढा थंड झाल्याच्या नंतर प्यायचा आहे आणि हा काढा आपल्याला सकाळी सकाळी प्यायचा आहे, सायंकाळी प्यायचा नाही. कुठलाही काढा आपल्याला हा सकाळीच प्यायचा असतो आणि ह्या काढ्याचा आपल्याला नियमितपणे 11 दिवस उपयोग करायचा आहे. मंडळी तुम्ही ह्या काढ्याचा 3 दिवस जर उपयोग केला ना, 4थ्या दिवशी तोंड तुमचं कायमचं बरं होणार आहे. म्हणजे तुमच्या तोंडाची समस्या दूरच होणार आहे फक्त 3 दिवसामध्ये. आपल्या शरीरातला जर आजार तुम्हाला संपूर्णपणे दूर करायचा असेल ना, तर कुठल्याही काढ्याचा उपयोग आपल्याला 11 दिवस हा लगातार करायचा आहे. आणि 11 दिवसाच्या नंतर ह्याच काढ्याचा उपयोग आपल्याला 2 दिवसाच्या नंतर, 3 दिवसाच्या नंतर, 5 दिवसाच्या नंतर, असा सलग 1 महिना हा ह्या काढ्याचा उपयोग करायचाच आहे. तुमचे जर दात ढिल्ले असतील, तुम्हाला जर दात आवळायचे असतील, हिरड्या ढिल्ल्या झालेल्या असतील, म्हणजे तोंडच जर तुमचं बिघडलेलं असेल ना आतून, तर तुम्ही ह्या काढ्याचा नक्की उपयोग करा. आणि मंडळी जर तुमचे पिवळे दात असतील, पिवळ्या दातावर जर गंज आलेला असेल, दात खराब दिसत असतील, तर तुम्ही ह्या आवळ्याच्या पानाचा काढा नक्की प्या. तुमचे दात पिवळे असतील तर पांढरे शुभ्र दात होणार आहे, तुमचे दात आवळणार आहे. हिरड्या ढिल्ल्या असतील तर हिरड्या मजबूत होणार आहे. तोंडाचे सर्व आजार दूर होणार आहे ह्या आवळ्याच्या पानाच्या काढ्यामुळे. तर चला मंडळी, या काढा पिण्यासाठी. गरमच आहे. वा 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 मंडळी, पोटामध्ये काढा गेला ना लगेच चव समजती. जसं आपण आवळा खातो ना, आवळ्यासारखीच आवळ्याच्या पानाच्या काढ्याची चव आहे. वा वा वा. हा काढा पिण्याची चवच वेगळी आहे आणि हा काढा पिण्याचा आनंदच काही खूप वेगळा आहे. तुमच्या जर ह्या टॉन्सिल्स सुजलेल्या असतील ना, तर तुम्हाला ह्या काढ्याचा उपयोग कसा करायचा आहे बघू शकता. थोडासा कोमटच काढा असायला हवा. तुम्ही जर अशा रात्री झोपताना ह्या काढ्याच्या जर गुळण्या केल्या, तर तुमच्या घशाचं आलसर, घसा लाल झालेला असेल ना, एकदम परिपूर्ण बरा होणार आहे तुमचा घसा. मंडळी, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा घशाचा असतो. घसा खवखवतो. कुठलं जर आपण अन्न खाल्लं तर त्याची आपल्याला चव नाही लागत. पण मंडळी, निसर्गाने इतकं काय आपल्याला आयुर्वेदिक झाड दिलेलं आहे ना, ह्या झाडाचा तुम्ही नक्की उपयोग करा. खरोखर सर्दी जर झाली ना आपल्याला ह्या दिवसामध्ये, तर घशाला चव नाही राहत, नाकाला चव नाही राहत. पण ह्या आवळ्याच्या पानाचा काढा तुम्ही नक्की बनवा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.